कलर पण मस्त आहे. आणि थोडंसं आमचं जे कोल्हापुरी तिखट आहे, जे घरचं आहे, आईनं दिलेलं होतं, तर ते थोडंसं याच्यामध्ये टाकणार आहे मी. म्हणजे थोडंसं स्पायसी, म्हणजे जास्त स्पायसी नाही पण थोडंसं तिखट होईल. तर हे बघा, हे असं दिसत आहे. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आहे संक्रांती आणि मी जाते आज बाजाराला, म्हणजे भोगीची जी भाजी असते ती करायला. तर काही भाज्या माझ्याकडे ऑलरेडी आहेत, तर मला अजून 1-2 लागणार आहे, तर त्या आणण्यासाठी मी जात आहे. तर चला तर मग जाऊया आपण. जस्ट जाऊन आले मार्केटवरून. आणि मला ज्या ज्या भाज्या भेटल्या, म्हणजे मला 2च भाज्या भेटलेल्या आहेत हिरव्या भाज्या. ते म्हणजे एक म्हणजे बीन्स भेटलेली आहे, ती फरसबी असते ती भेटली नाही, असते शक्यतो कधी कधी, पण आता भेटली नाही म्हणून ती नाही आणली. आणि दुसरी म्हणजे वांग्याचं पण कसं होतं की जे आपल्याकडे असतात ना, ती छोटी बारकी वांगी ती भेटत नाहीत, तर इथं मोठी वांगी भेटतात, तर ती आणली. हा ब्रेड आणला जो मला कामाला जायला लागतो, तर त्याच्यासाठी मग हे काही गोष्टी आणल्या. तर ना आता मंडळी, मी ना सगळी जी काही भाजी लागणार आहे आपल्याला ती सगळी कट करून घेतलेली आहे. इथं मी बटाटा कट करून घेतलेला आहे, इथं आहे बीन्स, इथं माझ्याकडे फ्लावर होता म्हणून मी तो पण ॲड केलेला आहे, थोडंसं गाजर टाकलं आहे, आणि हे ना वाटाणे आणि आपले काळे डिडगे जे मगाशी म्हटलेले ते टाकले, कारण सोले वगैरे काय नाही आहेत आणि ते मिळत पण नाही ते. आणि हिरवे वाटाणे होते ते पण ह्याच्यात टाकलेले आहेत. तर असं हे सगळं आहे. आणि हे वांग जे आहे हे अजून मी कट केलेलं नाही आहे, कारण ते काळं पडतं म्हणून म्हटलं की नंतर जेव्हा मी फोडणी घालणार तेव्हा लगेच त्याच्यामध्ये घालता येईल. तर ह्या अशा सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत. आणि आता ह्याच्यामध्ये मी मसाला घालणार आहे, तो म्हणजे थोडंसं खोबरं, शेंगदाणे आणि तीळ आणि कढीपत्ता, ह्याचं बारीक वाटण वगैरे करून मग त्याला फोडणी देणार आहे. तर मी ही जी भाजी आहे ना ही कुकरमध्येच बनवणार आहे, म्हणजे कुकरमध्ये ना लवकर शिजेल पण, आणि 1 शिटीमध्येच होऊन जाईल, 1-2 शिटीमध्ये ते होऊन जाईल पटकन, त्यामुळे. तर सगळा मसाला वगैरे आता तयार आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे भाजीसाठी जी काही तयारी लागतात सगळे मी कट करून वगैरे ठेवलेलं आहे, टमाटर वगैरे, त्या सगळ्या गोष्टी. तर आता फक्त फोडणी घालायचं, हे शिजवून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर मग आपल्या भाकरी करायच्या. आणि ना मी काल तूप बनवलेलं होतं रात्री, आणि ते मी ह्याच्यामध्ये म्हणजे सगळं बनवून ठेवलेलं होतं, पण आता ते घट झालं आहे, तर त्याला मी अनेकदा थोडंसं गरम करून ना मग डब्यामध्ये भरून ठेवते, कारण माझं जे आधीचं तूप होतं ते त्या डब्यामध्ये संपलेलं होतं आणि तुम्हाला धुवायला टाकायचं होतं, आणि त्यामुळे मग रात्री टाकलं, मग भरायला झालं नाही. मग आता म्हटलं की थोडंसं गरम करून मग त्याच्यामध्ये भरून ठेवते. तर हे एका साईडला गरम करायला ठेवले. आणि जे काही तूप वगैरे असेल हे आम्ही घरीच करतो. मला वाटते की खूप सारे लोक जे ॲब्रॉडला राहतात ते सगळे शक्यतो घरच्या घरीच बनवतात, म्हणजे आपल्या इथं बटर मिळतं आणि त्याच्यापासूनच मग ते चांगल्या प्रकारे उकळून त्याच्यापासून तूप बनवलं जातं. आणि म्हणजे मला वाटते खूप सारी लोक असं वापरतात. ही गोष्ट आधी मला माहीत नव्हती, मग आमचे जे फ्रेंड्स आहेत ना ते तसेच करायचे, मग त्यांनी म्हटलं की असं आम्ही करतो, तुम्ही पण करून बघा. आणि मग मी पण ते केलं आणि ते खरंच खूप छान असं झालेलं, आणि मग तेव्हापासून मग मी असं बनवत असते. तर थोडंसं ना याच्यामध्ये पण दूध टाकायचं, तर म्हटलं की थोडंसं गरम करून घेते, कारण ते घट्ट झालं आहे, तिथं थंडी आहे ना खूप, तर ना ते खूप घट्ट झालं, आणि त्यामुळे
थोडंसं त्याला सुटायला पाहिजे. तर हे बघा, हे असं घट्ट आहे. ठीक आहे, मी असं थोडंसं टाकते त्याच्यामध्ये भाजीमध्ये. हे उकळू दे. अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे. खूप दिवसापासून ना स्नो चालू होता, त्यामुळे पूर्ण सगळं आमचं फ्रंट यार्ड बॅक यार्ड सगळं भरलेलं होतं. पण आज पूर्णपणे ते सगळं वितळलेलं आहे, पूर्ण क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे आम्ही आता आरामात सायकल चालवू शकतो किंवा ट्रेन्स वगैरे सगळ्या व्यवस्थित सुरळीत चालू आहेत. एक मिनिट दाखवते बाहेरचं आता. तर हे बघा, समोर पूर्ण जो बर्फ होता तो सगळा वितळलेला आहे. तर ना तर ते मसाला बऱ्यापैकी भाजला आहे. त्याच्यामध्ये मी काश्मीरी तिखट टाकते, त्याच्यामुळे कलर पण खूप मस्त आहे. आणि थोडंसं आमचं जे कोल्हापुरी तिखट आहे, जे घरचं आहे, आईनं दिलेलं होतं, तर ते थोडंसं याच्यामध्ये टाकणार आहे मी. म्हणजे थोडंसं स्पायसी, म्हणजे जास्त स्पायसी नाही पण थोडंसं तिखट होईल. तर ना तुम्ही बघू शकता हळूहळू त्याला आता थोडंसं तेल सुटत आहे. तर आता मी याच्यामध्ये भाज्या टाकणार आहे सगळं. तर हे मी वांग पण कट करून घेतलेलं आहे आता जस्ट. ही ना रेसिपी मी मधुरा रेसिपीच्या चॅनलवरची बघितलेली होती की भोगीची भाजी कशी कशी करायची ती. आणि मग ज्या ज्या भाज्या मला माझ्याकडे होत्या आणि थोड्याशा बाहेरून आणून मी करते. आणि थोडीशी मी एक्स्ट्राच बनवते, म्हणजे 2 वेळेला असं व्हावं असं. आणि थोडेसे मोठे मोठे मी कापलेले आहेत, म्हणजे बटाटा म्हणा, फ्लावर म्हणा, किंवा आपल्या वांग वगैरे ह्या गोष्टी थोड्याशा मी मोठ्याच ठेवल्यात, जेणेकरून ते छान वाटतं लांब लांब. तर मी तुम्हाला दाखवते कसं दिसते. तर हे बघा, हे असं दिसत आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला शिजू देऊया त्याला. तर ना मला ही भाजी थोडीशी रसरशीत हवी आहे आणि कडधान्य पण थोडेसे आहेत, तर त्याला शिजायला पण थोडंसं पाणी लागेल, मग थोडंसं मी जास्त पाणी टाकलंय. आता ह्याला झाकण लावते.
आणि मीडियम आचवर ठेवून देते याला एक 5-6 मिनिटं आणि बघू त्याच्यानंतर सीट आल्यानंतर होऊन जाईल ते. 1-2 शिट लागतील त्याला, 2 शिटी लागतील, 2 शिटामध्ये होऊन जाईल ते. तर इथं तुम्ही बघू शकता आपलं तूप पण रेडी आहे. आता ह्याला फक्त गाळून मला बर्नीमध्ये भरायचं आहे. तर ना मी हे थंड व्हायला ठेवलेलं होतं आणि ते थंड झालं आहे. बर्नी पण पूर्ण क्लीन झालेली आहे. आणि आता हे जे आहे हे आपल्याला एकदा ओतून घ्यायचं. तर ना हे एवढं तूप पडलेलं आहे. हे तीळ आहे तर की त्या भाकरीला लावल्याने मी तोंडाला पण लावलं. यश कंप्लीट झाले. सही अशी भाकरी बनवून झालेली आहे. तर ही अशी भाकरी बनवून झालेली आहे. आणि ना मी आईकडून शिकलेली होती, म्हणजे पिठानच भाकरीला उचलायचं. म्हणजे आपण परतण्यानं वगैरे उचलतो, म्हणजे काही लोक उचलत पण असतील, तर मला पण ती सवय आहे. म्हणजे मी पिठानच भाकरी उचलते. तर यांचं आता जस्ट काम संपलं आणि हे मला हेल्प करायला आलेले आहेत. जेवण पण आमचं ऑलमोस्ट झालेलं आहे. तर ह्यांनी चहा ठेवत आहेत. थँक्यू. थँक्स टू यू. खीर केल्याबद्दल, भात केल्याबद्दल, भाकरी त्या तिळाच्या भाकरी केल्याबद्दल, पापड केल्याबद्दल आणि भाजी केल्याबद्दल धन्यवाद. नंतर म्हणशील मी एकटंच खातो म्हणून, फक्त खातोच म्हणून, असं नको म्हणून मी चहा केला. ओके 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 पण थँक्यू. असं म्हणत नाहीस म्हणा तू.